23 तारखेला तिसरा टप्पा आहे निवडणुकीचा आणि त्यासाठीचा प्रचार जो आहे तो आता थंडावलेला आहे। महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यातला प्रचार आता थंडावला असून 14 ठिकाणी 14 जागांवर या निवडणुका होणार आहेत। माढा, बारामती, पुण्यासह 14 मतदारसंघांमधला प्रचार आता थंडावलाय। 23 एप्रिलला 14 मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे। सुप्रिया सुळे, गिरीश बापट, खैरे, नारायण राणे या सगळ्यांचंच भवितव्य जे आहे ते या 23 तारखेला ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। या सगळ्याच मतदारसंघामध्ये आपण आढावा घेणार आहोत। आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी आहेत दत्ता कनवटे, तसंच पुण्यामधून सागर आव्हाड आणि सिंधुदुर्गमधून दिनेश दुखंडे आपल्या सोबत असतील। थेट आधी दत्ता कनवटे यांच्याकडे जाऊयात औरंगाबादमध्ये। दत्ता, एकूणच काय सांगाल, कशा प्रकारचा प्रचार रंगलेला होता? आता प्रचार थंडावलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या एकूण 14 जागांवर ज्या निवडणुका आहेत त्या मतदान जे आहे ते होणार आहे। दत्ता कनवटेकडे आपण जाणार आहोत। आधी आपण सागरकडे जाऊयात। सागर, पुण्यामध्ये कशा प्रकारचा प्रचार होता? आता नेमकं काय चित्र आहे? कारण आता प्रचार थंडावलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 जागांवर निवडणूक होते 23 तारखेला। नक्कीच निखिला, पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत अटीतटीची लढत जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळाली। पुणे लोकसभा मतदारसंघाची संख्या जी आहे ती 22 लाखाच्या आसपास आहे आणि या मतदारसंघामध्ये आठ लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यातील 2 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते शिरूर आणि खडकवासल्यामध्ये जातात। त्यामुळे पुणे शहरामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ राहतात आणि या 6 मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत, 2 खासदार आहेत। अत्यंत अटीतटीची लढत जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळाली। सुरुवातीला काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होत नव्हता, तोपर्यंत गिरीश बापट यांनी ही निवडणूक एक हाती आहे आणि एकतर्फी होईल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केला होता। काही पुणेकर आपल्यावर आपण बातचीत करणार आहोत। सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नव्हता तोपर्यंत एकतर्फी अशी निवडणूक होते आणि आज प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावल्यात। काय चित्र पुणे शहराचं? पुणे शहर हे महाराष्ट्रातली सांस्कृतिक राजधानी आहे, त्याचप्रमाणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे। आज तुम्हाला चॅनलवर किती जरी वाटलं की निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही, परंतु सुज्ञ पुणेकरांच्या मनात आजही निवडणूक एकतर्फीच आहे आणि आमच्यासारख्यांना आजही वाटतं की युती शासनाने, महायुतीचे जे काही घटक पक्ष आणि सर्वांनी बरोबर घेऊन जी काही कामं केलेली आहेत, आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब जे पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दल एक वेगळा विश्वास आज संपूर्ण हिंदुस्थानमध्ये नागरिकांना वाटतो। पुणे शहरामध्ये आज गरमी होती आणि सिंधुदुर्गमध्ये दिनेश दुखंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिनेश, आज शेवटचा दिवस होता प्रचाराचा आणि त्यामुळे कशा प्रकारचा प्रचार रंगलेला आहे, कशावर भर दिला नेमका? निखिला, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात एकूण म्हणजे प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघ असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यात सरासरी 14.5 लाख मतदार मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। इथे निवडणुकीच्या रिंगणात तिहेरी लढत होईल असं सांगितलं जातं। प्रत्यक्ष 12 उमेदवार आहेत, पण मुख्यत्वे लढत ही महाराष्ट्र स्वाभिमान याचे निलेश राणे, शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यात लढत होईल असं सांगितलं जातंय। पण प्रचाराचा एकूण स्तर पाहिला तर काँग्रेसचे उमेदवार इथे प्रचारात अभावानेच आढळले, पण मुख्य लढत ही निलेश राणे विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत अशी असेल असं सांगितलं जातंय किंवा चर्चा आहे। पण अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत। शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान सेना हे दोन्ही पक्ष भाजपचे एनडीएत मित्र पक्ष आहेत, त्यामुळे भाजपची भूमिका नेमकी काय असेल, कोणाला सहकार्य करावं? शिवसेनेबरोबर युती आहे, पण शिवसेनेचा उमेदवार जिंकला किंवा महाराष्ट्र स्वाभिमानचा जिंकला तरी फायदा हा भाजपचाच आहे। त्यामुळे भाजप नेमक्या कोणाच्या प्रचारात होती? इथे उद्धव ठाकरे यांच्या 2 जाहीर सभा झालेल्या आहेत, तर नारायण राणे यांची प्रचाराची स्ट्रॅटेजी अत्यंत वेगळ्या पद्धतीने होती। त्यांनी प्रचाराचा भपका ठेवला नाही, डोर टू डोर, गाव, वाडी, वस्ती यामध्ये जाऊन प्रचाराची एकूण जबाबदारी सांभाळली। यात तिन्ही राणेंनी म्हणजे निलेश राणे स्वतः उमेदवार, नितेश राणे त्यांचे आमदार पुत्र स्वतः नारायण राणे यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या आणि त्यानुसार प्रचार झालेला आहे। पण निश्चितच
नेमका कोणाला कौल देतात, कारण शिवसेना आणि राणे समर्थक असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे शांततेत आणि सुरळीत मतदान पार पाडावं यासाठी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे. नक्कीच, धन्यवाद दिनेश एकूण संपूर्ण माहितीबद्दल. अर्थात आपण सिंधुदुर्ग आणि त्याचबरोबर पुण्याचा देखील आढावा घेतलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या 14 जागांवर आता सध्या निवडणूक होणार आहे 23 तारखेला, तर त्यासाठीचा प्रचार आता थंडावलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.